2 दिवसापूर्वी जे आदिक्रांतिकारक राघोजी भांगरे आहेत यांच्या स्मारकाचे जी विटंबना झाली, जी घटना झाली आहे ही निश्चितच दुर्दैवी आहे. राघोजी भांगरे यांचा सर्वांनाच अभिमान व आदर आहे. परंतु जे सुशोभीकरणाचं काम चालू होतं, तिथं जे काम चालू होतं, काल ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचा जबाब दिला त्या जबाबामुळं आदिवासी बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आणि त्यामुळे त्या 2 ठेकेदारांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर आमची प्रमुख मागणी आहे की ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न करता त्यांच्यावर इतर गुन्हे दाखल करावे आणि त्यांना शासन झालं पाहिजे. आदिक्रांतिक राघोजी भांगरे सर्वांचं प्रेरणास्थान आहे, त्यांना शासन करा, पण त्या ॲट्रॉसिटीच्या आड लपून असा गुन्हा दाखल होऊ नये ही आमची सर्व मराठा बांधव असतील, ओबीसी बांधवांची मागणी आहे. अकोले तालुक्यात अतिशय गुण्यागोविंदाने सर्व समाज नांदत असतो. इथं मुस्लिम समाज असो, ओबीसी असो, आदिवासी समाज असतील, इतर दलित समाज असतील, सर्व समाज हा गुण्यागोविंदाने नांदत आहे. त्यामुळे या समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि अकोल्याचं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट होऊ नये यासाठी हा ॲट्रॉसिटी कायदा मागे घेतला पाहिजे. या कायद्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून 58 लाखाचे मोर्चे निघाले होते. त्यामुळे या कायद्याच्या सर्व समाजामध्ये भीती आहे. त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की हा कायदा ॲट्रॉसिटी जो गुन्हा दाखल केला आहे तो मागे घेण्यात यावा. तसेच ज्या अधिकाऱ्याने चुकीची माहिती देऊन ज्या समाज बांधवांच्या, आमच्या आदिवासी समाज बांधवांच्या भावना दुखावल्यात आणि त्याच्यामुळे त्यांच्या भावना तीव्र झाल्या, त्या अधिकाऱ्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे.